आज सकाळी सकाळीच आम्हाला हॉस्पिटलला जावं लागलं का ते मी पुढे सांगते, पण त्याआधी ना बाकीची सगळी घरातली कामं आवरायची होती आणि सुरुवात ही देवपूजेपासून केली. आणि घरात माझी पहिली अंघोळ झाली होती, त्यामुळे म्हटलं चला अगोदर देवपूजा करून घेऊया. आणि आत्याही घरी नव्हत्या, त्यामुळे ही जबाबदारी आज माझ्याकडे होती. तसं तर आत्याच करतात नेहमी, आणि मलाही कधीतरी छान वाटतं देवपूजा करायला, कारण खूप मन प्रसन्न वाटतं. त्यानंतर छान अशी देवपूजा केली, देवासमोर रांगोळी काढली, त्यानंतर बाहेर तुळशीजवळ रांगोळी काढायची होती आणि मग अगोदर रांगोळी काढून घेतली. देवासमोर आणि तुळशीसमोर जर रांगोळी नाही ना काढली तर देवपूजा अधुरी झाल्यासारखी वाटते. तुम्हालाही असंच वाटतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर छान मी रांगोळी काढत होते, तोपर्यंत लाडूचं इकडे रांगोळी काढायचं काम चालू होतं आणि आई जे करते ते तिला करावंच लागतं. त्यानंतर सगळ्या घरामध्ये धूप वगैरे फिरवली, इतकं छान प्रसन्न वातावरण झालं होतं ना. त्यानंतर अचानक हॉस्पिटलला जावं लागलं, कारण लाडूच्या अंगावरती एवढे सगळे फोड आलेले होते ना. मला असं वाटलं की तिला ॲलर्जी झाली असेल, पण ते ॲलर्जी नव्हती, तिला कान्या आलेल्या होत्या. त्यामुळे म्हटलं चला हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया. आणि तिथे गेल्यानंतर तिची एवढी मस्ती चालू होती ना, तिच्याकडे पाहून वाटत नव्हतं की ती आजारी आहे म्हणून. आणि तसं तर तिला काही त्रास पण होत नव्हता, पण म्हटलं चला एकदा दाखवून पाहूया. आणि डॉक्टर पण बोलले की कान्याच आहे. त्यानंतर आलंच होतं शिरूरला, तर म्हटलं भाजीपाला पण घेऊन जावा. तर 8 दिवसांचा एकदम भाजीपाला घेऊन गेलं की टेन्शन नाही. त्या घोड नदीला भरपूर पाणी आहे आता सध्या, त्यामुळे नजारा मात्र पाहण्यासारखा होता. त्यानंतर बेलवंडी फाट्यावरती थांबलो आणि मामांनी लाडूसाठी ना ही ओली बेळ घेतली होती. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय.